मित्रांनो नमस्कार. तलाठी भरती सरावचा आजचा दुसरा भाग. यामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयाचे टॉप 10 प्रश्न पाहणार आहोत. बघूया यातले तुम्हाला किती येते. प्रश्न शब्दसिद्धीवर आहे मित्रांनो. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. याचा स्पष्टीकरण आहे मित्रांनो. पंकज हा योगरुद्र शब्द आहे. पंकज म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मलेला, हे कमळाचे समानार्थी नाव आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चिखलात जन्मलेला म्हणजेच कमळ. दुसरा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसरा, काळ ओळखा. काळ या विषयावर प्रश्न आहे मित्रांनो. तो नेहमीच उशिरा येत असतो. या वाक्याचा काळ ओळखा. तो नेहमीच उशिरा येत असतो. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो याचा काळ कोणता आहे. स्पष्टीकरण बघूया. जेव्हा एखादी क्रिया करण्याची पद्धत किंवा रीती वर्तमान काळात सतत घडते तेव्हा तो रीती वर्तमान काळ असतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा, समास या विषयावर आहे. घरोघरी या शब्दाचा समास कोणता? घरोघरी या शब्दाचा समास कोणता? याचे योग्य उत्तर आहे अव्ययभावी समास. स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. ज्या समासात पहिले पद महत्त्वाचे असून ते अव्यय असते त्याला अव्ययभावी समास असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे मित्रांनो विरुद्धार्थीचा. स्तुती या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्तुती विरुद्ध म्हणजे निंदा मित्रांनो. स्तुतीच्या विरुद्ध कोणता येईल? निंदा. याचे स्पष्टीकरण बघूया. प्रशंसा किंवा कौतुक हे समानार्थी शब्द आहेत. स्तुतीचे प्रशंसा आणि कौतुक समानार्थी आहे, तर निंदा हा त्याचा पूर्णतः विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघूया. पांढरा हत्ती पोसणे या वाक्प्रकाराचा योग्य अर्थ ओळखा. पांढरा हत्ती पोसणे याचे योग्य उत्तर आहे निरुपयोगी व खर्चिक गोष्ट बाळगणे. निरुपयोगी व खर्चिक गोष्ट बाळगणे. ज्या गोष्टीचा उपयोग कमी पण तिचा देखभाल खर्च खूप जास्त असतो अशा गोष्टीला पांढरा हत्ती म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. संधीवर आहे. राजाज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? राजाज्ञा याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राज प्लस आज्ञा. राज प्लस आज्ञा. राज अ प्लस आज्ञा आ इक्वल टू आ हा सजातीय स्वरसंधीचा एक दीर्घत्व संधीचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी पालकांना मान द्यावा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भावे प्रयोग. भावे प्रयोग. याचे स्पष्टीकरण बघा मित्रांनो. कर्ता मुलांनी व कर्म पालकांना. कर्ता मुलांनी व कर्म पालकांना या दोघांनाही प्रत्यय लागलेला असल्याने हे सकर्मक भावे प्रयोग आहे. या दोघांना पण काय लावलेला आहे मित्रांनो? प्रत्यय. त्यामुळे हे सकर्मक भावे प्रयोग आहे. प्रश्न 8वा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द. प्रश्न 8वा, शुद्ध शब्द म्हणते मित्रांनो. कोणता शब्द? शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे आशीर्वाद. हा प्रश्न काय आहे? IMP. IMP. कारण की हा प्रश्न नेहमी तलाठी भरतीसारख्या प्रश्नामध्ये विचारला जातो. याचे स्पष्टीकरण बघा मित्रांनो. आशीर्वाद मध्ये शी हा दीर्घ दुसरी विलांटी असते आणि रफार वा या अक्षरावर येते. पुढचा प्रश्न 9वा शब्दसमूहाबद्दल आहे. जिचे नशीब मोठे आहे अशी. जिचे नशीब मोठे आहे अशी स्त्री तिला काय म्हणते? भाग्यवान म्हणते. योग्य उत्तर आहे क भाग्यवान. नशीबवान किंवा भाग्यवान हा शब्दसमूहासाठी वापरला जाणारा योग्य शब्द आहे. आजचा शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. 10वा कर्मावर आहे. ती गाणे गाते या वाक्यातील कर्म ओळखा. ती गाणे जाते मधील कर्म कोणता ओळखा. याचं योग्य उत्तर आहे ब गाणे.
गाणे काय आहे? हा कर्म. गाणारी ती कर्ता असून क्रिया कशावर घडते? तर गाण्यावर, म्हणून गाणे हे काय आहे? तर कर्म आहे. मित्रांनो, हे झाले आजचे 10 महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला यामधली कोणता प्रश्न कठीण वाटला आणि कोणता प्रश्न तुम्हाला सर्वात जास्त आवडला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.